जय श्री कृष्ण. आज आपण मैत्रिणींचे पालकाचे परांठे करतो आहोत. दीपाली कूलर बंद कर, खूप आवाज येतो त्याचा. आज आपण पालकाचे धपाटे करतो आहे. पालकाची आपण पेजची भाजी केली होती पालकची, आणि ती भाजी आता थोडीशी होती वाटीभर, म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आणि तिखट मीठ टाकलं आणि आता हे बनवते आम्ही पालकाचे धपाटे. हे आपल्याला या तिळाच्या चटणीसोबत किंवा या चटणीसोबत लोणच्यासोबत खाता येतात. असे हे पौष्टिक पालकपुरी पण बनवू शकतो, मसाला पुरी, पण ते तेलकट होतं आणि जर आपण त्याचे धपाटे बनवले तर ते तेलकट पण होत नाही आणि थोडं तेल टाकून जर आपण भाजले तर ते शालो फ्रायसारखे खरपूस होतात. मग ते तेलकट आम्ही टाळतो. आणि आता आपल्याला करायचं आहे या कणकेच्या पोळ्या. आपण फटाफट पोळ्या करू. नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्दूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी राले यांचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देवी कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देवी च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा शिवभक्ताच स्वदेशो भुवनत्रयम् स्वदेशो भुवनत्रयम्. ऊर्ध्वमूलं मदशाकम् अश्वस्तं प्राहुरम्भयम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्च ऊर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबलाः अधशमूला ननु सन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्य ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तथा पदं तत्परिमार्जितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयात्. त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपदे यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणे निर्माणमोहा चित्तसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसाधने गच्छन्तमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवंशो जीवलोके जीवभूता सनातना मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चापेक्षामतीश्वरा गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् स्तोत्रं चक्षुस्पर्शनं च दर्शनं घ्राणमेव च उत्क्रामन्तं स्थितं वापि विञ्जानं गुणान्वितं विमुढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा वितन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसा यदादित्यगतं तेजो
जगद्भासयते किलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विधिमानिकम् रामाविशज्जभूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चक्षुषि सरो सोमो भूत्वा रसत्मिकः अहं विश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमस्मिता प्राणापानसमायुक्त अजान्नं च देविदम् ॐ जयनावलिः सहनो भुनक्तु सहनो कर्वावहै तेजस्विनामधीतमस्तु मां विद्विषावहै ॐ शान्ति 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 इथे सांगा श्री कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण वासुदेव जुगे पिबस्वा मृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जुगे पिबस्वा मृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव यज्ञशिष्टावाशिनः सन्तो यच्छन्ते सर्वदेशे भजते ते त्वं पापा हे भजन्तात्मकारणं यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् अहं विश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमस्मिता प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं च दुर्विधम् ॐ सहना भवतु सहनो भवतु सर्वं करवावै तेजस्विनामधीतमस्तु मां विद्विषावहै ॐ शान्ति शांती शांती. आपण जेव्हा हा श्लोक म्हणतो यज्ञशिष्टा तेव्हा याचा अर्थ असा आहे की भगवंता आधी हे अन्न तुला अर्पण म्हणजे तू जे खाऊन विशेष भागले ते मी खाणार म्हणजेच तो प्रसाद रूपी अन्न मी ग्रहण करणार. इतका मोठा भाव या श्लोकामध्ये आहे. तर हे अन्न मी माझ्यासाठी नाही बनवत तर हे मी भगवंतासाठी बनवतो कारण मला भगवंताला नैवेद्य काढायचं आहे भगवंताला भोग द्यायचा लावायचा आहे आणि नंतर उरलेलं शेष अन्न मी खाणार आहे अशी आपली भावना याच्यामध्ये नैवेद्यामध्ये आणि श्लोक म्हणल्यामध्ये असते. तर असा हा श्लोक आपण म्हणला पाहिजे कारण की प्रत्येक घरातली स्त्री ही अन्नपूर्णा असते कारण की जेव्हा स्वयंपाक करते सगळ्यांसाठी स्वतः चटके खाते पण सगळ्यांना जेवायला देते ती स्त्री घरातली अन्नपूर्णा असते आणि तिच्यामुळे सगळे लोक आनंदी असतात. जेवण झालं की आपली अन्नाची मनाची तृप्ती होऊन जाते. असंही आपण स्वयंपाक करून भगवंताला कारण आपला जीव कसा आहे तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि आपण अन्न खाल्ल्याशिवाय आपण जगू शकत नाही. जेव्हा आपण अन्न खाऊ तेव्हा आपल्या शरीरामध्ये आपल्याला शक्ती मिळते आणि असं हे अन्न आपल्याला खाल्ल्यानंतर रक्त बनतं आपल्याला ताकद देतं. म्हणून अन्न हे नेहमी पौष्टिक खाल्लं पाहिजे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वा मृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे